ठाणे महानगरपालिका एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला. मंडळी, ठाणे महानगरपालिकेच्या स्थापनेपासूनच हे शहर शिवसेनेचं अभेद्य कवच राहिलंय. 1980च्या दशकात धर्मवीर आनंद दिघे यांनी लावलेले शिवसेनेचं रोपटं आज एक इथं मोठा वृक्ष झालाय. गेली 30 वर्ष या महापालिकेवर भगवा फडकतोय. मात्र शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यानं यंदाचं चित्र ऐतिहासिक आणि संघर्षाचं पाहायला मिळालंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ठाण्यात त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर आणि नगरसेवकांच्या मोठ्या फौज फाट्यासह खरी शिवसेना आमचीच असा दावा प्रचारात केला. शिंदे गटानं विकासाचे मुद्दे आणि शासन आपल्या दारीसारख्या योजनांचा आधार घेत आक्रमक प्रचार केला. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाने भावनिक साथ घालत गद्दारीचा बदला घ्यायचं आवाहन केलं. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती करून नवीन समीकरणं मांडली आणि मराठी अस्मितेवर भर देऊन या लढतीत रंगत आणली खरी, पण शिंदे गटानं या बालेकिल्ल्यात आपलं वर्चस्व शाबूत ठेवलंय. हे वर्चस्व शाबूत राहण्यामागं त्यांची काय स्ट्रॅटेजी होती? या निवडणुकीत शिंदे गटानं आणखी कोणतं राजकारण करून ही महापालिका शिवसेनेकडे खेचली? या निवडणुकीचा कल शिंदे गटाकडे कसा काय झुकला? ठाण्यात एकनाथ शिंदे हेच भाई कसे झाले, याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत सध्या अत्यंत रोचक चित्र पाहायला मिळत आहे. एकूण 131 जागांपैकी आतापर्यंत 85 जागांचे निकाल समोर आले असून त्यातून ठाण्यातली सत्ता समीकरणं स्पष्ट होऊ लागली आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं मोठी आघाडी घेत 38 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर भाजप 24 जागांवर आघाडीवर असून ठाण्यातील सत्ता स्थापनेसाठी भाजप शिंदे गटाची जोडी मजबूत स्थितीत आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने 8 जागांवर मजल मारली आहे, तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला आतापर्यंत केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलंय. मनसेलाही फक्त 1 जागा मिळाल्याचं चित्र आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस गटाने मात्र 8 जागांवर आघाडी घेत तुलनेनं चांगली कामगिरी केलेली दिसतेय. काँग्रेसला मात्र अद्याप खातंही उघडता आलेलं नाहीये, तर इतर आणि अपक्ष उमेदवार 6 जागांवर आघाडीवर आहेत. एकूणच पाहता ठाण्यात शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांची पकड अधिकच मजबूत होताना दिसते आहे. उर्वरित जागांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ठाणे महानगरपालिकेतील अंतिम सत्ता समीकरणं नेमकी कशी असतील हे स्पष्ट होणार असलं तरी सध्याचे कल बघता शिंदे भाजप आघाडीच्या बाजूने सध्याचे कल झुकलेले दिसत आहेत. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाणे आणि शिवसेना हे समीकरण गेल्या 3 दशकांपासून अविभाज्य राहिलंय. मात्र शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर ठाण्याचा हा बालेकिल्ला एका भावनिक आणि राजकीय युद्धभूमीचं केंद्र बनलाय. ठाकरे गटाकडून सातत्यानं होणारा गद्दार हा ठपका आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्माण केलेले विकासाचे कवच यातील संघर्ष यंदाच्या निवडणुकीत प्रकर्षानं दिसून आला. पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरे गटानं ठाण्यात आक्रमक पवित्रा घेत गद्दारी हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला होता. ज्या ठाण्यानं शिवसेनेला सत्तेच्या शिखरावर बसवलं त्याच ठाण्यातील नेत्यांनी पाठीत खंजीर खुपसला असा आरोप करत भावनिक लाट निर्माण करण्याचा प्रयत्न ठाकरे गटाकडून झाला. त्याचबरोबर निष्ठावंत शिवसैनिकांना एकत्र करत सहानुभूती मिळवण्याचं तंत्र ठाकरे गटानं अवलंबलं, तर शिंदे गटानं सत्तेचा वापर करून ठाण्याच्या जनतेला आपला माणूस उपमुख्यमंत्री असल्याचा फायदा दाखवून दिला. गद्दारीचा ठपका पुसण्यासाठी शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या वारशाचा वारंवार उल्लेख केला, ज्यामुळे जुन्या शिवसैनिकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. सोबतच शिंदे गटानं ठाकरे गटाला हिंदुत्व विरोधी ठरवण्यासाठी रणनीती आखली. धर्मवीर आनंद दिघे यांनी आयुष्यभर ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी लढा दिला त्यांच्याच मांडीला मांडी लावून ठाकरेंनी सत्तेसाठी तडजोड केली. हा मुद्दा त्यांनी घराघरात पोहोचवला. तर दुसरीकडे ठाकरे गटाने आम्हीच दिघेंचे खरे वारसदार आहोत, कारण आम्ही त्यांचे विचार जपले, आम्हाला कुठल्या सत्तेचा मोह नाहीये असं भावनिक आवाहन करत शिंदेची सेना कशी दिघेंच्या मूळ तत्वांपासून भरकटली आहे असं चित्र निर्माण केलं होतं. त्याचबरोबर शिंदे गटाने ठाकरे गटातील नेत्यांना घरात बसून राजकारण करणारे म्हणून हिणवलं. त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून एकनाथ शिंदे हे 24 तास उपलब्ध असणारे कार्यकर्ता उपमुख्यमंत्री आहेत असं नॅरेटिव्ह सेट केलं गेलं. त्यामुळे झालं काय, उपमुख्यमंत्री शिंदेबद्दल लोकांचा विश्वास अधिक वाढत गेला. त्यानंतर ठाण्याच्या प्रत्येक गल्लीत शिंदेचा जनसंपर्क आणि विकास कामांचा धडाका वाढल्यानं तुम्हाला काम करणारा माणूस हवा की फक्त आडनाव लावून फिरणारा, असा थेट प्रश्न विचारून त्यांनी ठाकरे गटाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. या 3 सूत्रांच्या नॅरेटिव्हमुळे
ठाण्यात ठाकरेंच्या भावनिक कार्डला शिंदेंनी विकास आणि अस्मितेच्या कार्डने प्रत्युत्तर दिलं. पण निवडणुकीच्या शेवटाला ठाण्यातली लढाई केवळ सत्तेची राहिली नाही, तर ती अस्मिता, निष्ठा आणि विकासाची एक मोठी राजकीय कसोटी ठरली. आरोपांच्या या धुमाळीत आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी शिंदे गटानं लावलेली ताकद आणि ठाकरे गटानं दिलेलं कडवं आव्हान यामुळे ठाण्याचं राजकारण एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलं. ठाणे महानगरपालिकेमध्ये 131 जागांमधून बहुमत कोणाला मिळतं यावर सगळ्यांचं लक्ष आहेच. त्याचबरोबर यंदा या महानगरपालिकेत कोण सत्ता स्थापन करणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. या निवडणुकीमध्ये शिंदे गटानं स्ट्रॅटेजी आखत विकास कामांच्या मुद्द्यावर भर घालत प्रचार केला. त्याचबरोबर फक्त मोठ्या सभांवर भर न देता डोर टू डोर कॅम्पेन राबवलं आणि प्रत्येक प्रभागात स्थानिक नगरसेवकांचा वैयक्तिक संपर्क कामाला लावला. त्यामुळेच ठाणे महानगरपालिकेचा कल हा शिवसेनेकडे अधिक दिसतोय. प्रचारादरम्यान शिंदे गटाने डबल इंजिन सरकारचे फायदे मतदारांसमोर मांडले. मुळात म्हणजे अनेक दशकांपासून रखडलेली क्लस्टर डेव्हलपमेंट योजना प्रत्यक्षात आणू, मेट्रो प्रकल्पाचा वेग वाढू आणि ठाणे बोरिवली भुयारी मार्गाचं नियोजन करू या गोष्टींचं मोठ्या प्रमाणावर त्यांनी ब्रँडिंग केलं. जे 25 वर्षात झालं नाही ते सत्तेत आल्यावर 2 वर्षात करून दाखवलं. हा शिंदे गटाच्या प्रचाराचा मुख्य सूर होता. प्रत्येक वॉर्डमध्ये डिजिटल स्क्रीन आणि पत्रकांच्या माध्यमातून रस्ते सुशोभीकरणाचा प्रचार करण्यात आला. यासोबतच कोपरी पुलाचं रुंदीकरण, मेट्रोची कामं आणि कोस्टल रोड यासारख्या पायाभूत सुविधांच्या जोरावर त्यांनी शहराचा चेहरा-मोहरा बदलण्याचे आश्वासन दिलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा यशस्वी झालेला मोठा फायदा कशा पद्धतीनं महिला मतदारांना मिळाला हे स्पष्ट केलं. याउलट ठाकरे गटाचा प्रचार प्रामुख्यानं गद्दारी आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला अन्याय या भावनिक मुद्द्यांवर केंद्रित होता. ठाकरे गटाकडे प्रभावी स्थानिक नेत्यांची कमतरता जाणवत असताना शिंदे गटानं मात्र प्रत्येक प्रभागातील माजी नगरसेवकांच्या फौजफाट्यासह वैयक्तिक गाठीभेटींवर भर दिला. महापालिकेच्या माध्यमातून राबवलेल्या मुख्यमंत्री आरोग्य वाहिनी आणि रस्त्यांच्या कामांमुळे सामान्य मतदारांमध्ये शिंदे गटाचा विकासवाद ठाकरे गटाच्या भारी पडलेला दिसला. याच प्रचाराच्या मुद्द्यावर आतापर्यंत निवडणुकीचा निकाल हा शिंदे गटाकडे जास्त झुकलेला दिसतोय. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेत जाहीर झालेल्या निकालानुसार शिंदे गटाचे अनेक दिग्गज उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेत. त्यांचा विजय हा मोलाचा असून त्यांना ठाण्यात एक हाती वर्चस्व ठेवणं ही गोष्ट ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरणारी आहे. त्यांचा हा विजय मोलाचा असून त्यांनी ठाण्यात एक हाती वर्चस्व ठेवणं ही गोष्ट ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरणारी आहे. याच मुद्द्याला पकडून शिंदे गटाने ठाणे महानगरपालिका स्वतःकडे खेचून ठेवण्यात कसं यश मिळवलंय हे आपल्याला जाणून येत आहे. एकूणच पाहता ठाणे महानगरपालिका निवडणूक ही केवळ पक्षीय लढाई न राहता निष्ठा, विकास आणि नेतृत्वाच्या प्रतिमेची कसोटी ठरली आहे. शिवसेना फुटीनंतर प्रथमच ठाण्यातील जनतेला 2 वेगवेगळ्या शिवसेनांमधून निवड करावी लागली आणि त्यातून कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं गेलं याचं प्रतिबिंब सध्याच्या निकालांच्या कलातून दिसून येत आहे. सध्या समोर आलेल्या आकडेवारीनुसार शिंदे गट आणि भाजप यांची आघाडी मजबूत स्थितीत असली तरी अद्याप सर्व प्रभागांचे अंतिम निकाल हे हाती आलेले नाही आहेत. त्यामुळेच ठाण्याच्या सत्तेचं अंतिम चित्र स्पष्ट होण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र एवढं नक्की की या निवडणुकीत शिंदे हा ठाण्याचा गड राखण्यात मात्र यशस्वी झाले असून त्यांनी या निवडणुकीत बाजी मारल्याचंच दिसतंय. तरी देखील आकडेवारीनुसार भाजपच्या जागांची आकडेवारी ही जवळपास शिंदे गटाजवळ जाताना दिसत असली तरी महापौर हा कोणत्या पक्षाचा होणार? शिंदे हे आपल्या बालेकिल्ल्यावर त्यांचा सेनापती ठेवतील का? हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासवारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.